जे कोटा पार करतात त्यांच्या नावाची विजय म्हणून घोषणा करण्यात येते आणि त्यानुसार आत्तापर्यंत 3 निकाल हे हाती आलेले आहेत। त्या निकालानुसार युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी सगळ्यात जास्त मतं घेऊन कोटा तोडून ते विजयी झालेले आहेत। त्यांच्या मागोमाग युवा सेनेचे मिलिंद साटम यांनी दुसरी सर्वात अधिक मतं घेऊन त्यांनी देखील कोटा तोडून ते देखील विजयी झालेले आहेत। आणि नुकताच कोटा तोडून युवा सेनेचे अल्पेश भोईर हे देखील विजयी झालेले आहेत। त्यामुळे युवा सेनेच्या पॅनलमध्ये 3 लोकांनी कोटा पूर्ण केलेला आहे। आता जी काय प्रक्रिया आहे त्यानुसार आता दुसऱ्या पसंतीची मतं ही ट्रान्सफर होत आहेत। जशी जशी आम्हाला अपडेट येईल तशी तशी आम्ही तुम्हाला कळवू। आता उरलेल्या 2 जागांवर कसा काय निकाल येतो ते पाहूया। मी सकाळपासनं म्हणतोय की उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये अति बोलण्यापेक्षा आपण निकालाची वाट पाहूया। त्यामुळे जे निकाल हाती आलेले नाहीत त्यावर मी बोलणार नाही। निकाल एवढे हाती आलेले आहेत, 8 जागांचे निकाल लागलेले आहेत। 8 पैकी 8 जागांवर आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही जिंकलेली आहे। काय वाटतं, काय कारण वाटतं की युवा सेनेचं वर्चस्व सेनेट निवडणुकीत पाहायला मिळतं? नाही, मी परत एकदा सांगू इच्छितो की युवा सेना आत्तापर्यंत 8 पैकी 8 जागा जिंकलेली आहे आणि याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही अभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात